ते सहभाग घेतलेले आमचे संघ व्यवस्थापक, आपण आपल्या भोजनाचे कुपन्स घेऊन जाणे. ठाणे महानगरपालिका, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मिडलँड स्पोर्ट्स अकॅडमी, मीराभाई. नोटबुक सापडली तर त्यांना विनंती आहे की ती नोटबुक आपण कृपया लॅव्हेंडर कलरच्या टी शर्ट्स मध्ये आहे. राजमाता जिजाऊ राजाभाऊ ढमडेरे. तर ती कृपया आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यांना विनंती आहे की आपण कृपया या क्रीडा नगरीमध्ये यायचं आहे. स्टँड मध्ये बसून या संपूर्ण कबड्डी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य सरदार सुनील भाऊ राऊत यांच्या संकल्पनेतून आयोजनात साकारत असलेला आमदार 2026 या ठिकाणी म्हणजे जे क्षण असतात ते देखील आपण या ठिकाणी पाहू शकता. प्रमाणे डेन चॅनलवर चॅनल क्रमांक 181 म्हणजे 181 आणि चॅनल क्रमांक 180 प्रवेशद्वारावरील मंडळींना विनंती आपण बसून घ्यायचं आहे. VIP भाग आहे त्या भागामध्ये कोणीही गाडी पार्क करू नये विनंती आपल्या सर्वांना. तेथील घेऊन जाणार आहे एक 2 व्हीलर बाईक महिलांसाठी म्हणजे विजेत्या संघाला रुपये 1 लाख आणि आकर्षक चषक. उपविजेत्या संघाला गरजे जाधव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे देखील या ठिकाणी मनपूर्वक सामने मस्तपैकी चालू आहेत. सन्माननीय विभाग प्रमुख सुरेशजी पाटील साहेबांचा शाखा क्रमांक 108 चला पदाधिकारी, सन्माननीय विधानसभा संघटक, सन्माननीयचा सन्मान करतोय सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब विभाग प्रमुख यांचा. जोद्या पाटील साहेबांसाठी आज वेळात वेळ काढून आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या पुनश्च एकदा आयोजकांच्या की आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मान्यवर यहाँ है उन सभी का तहे दिल से स्वागत है. आप सभी से रिक्वेस्ट है, दरख्वास्त है जहाँ पर पब्लिक की गैलरी भी बनाई गई है. आप वहाँ पर बैठकर पूरे कबड्डी का आनंद उठा. कबड्डी हो रहा है तो मैदान नंबर 2 पर पुरुषों के यहाँ पर मैच शुरू है. करत असलेल्या भव्य दिव्य अशा राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेला जगाला दाखवून दिलं की आमच्या महाराष्ट्राचा पॅटर्न काय आहे. ते सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि मी विनंती करतो सन्माननीय शाखा प्रमुख प्रकाशजी पुजारे, सन्माननीय शाखा प्रमुख रवींद्र महाडिक, सन्माननीय शाखा प्रमुख बाबू शिंदे, सन्माननीय उर्फ बाबू शिंदे साहेब आपणास विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे. अभय राणे साहेब आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण स्टेजवर या. यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सन्माननीय ॲडव्होकेट प्रवीणजी गवळे साहेबांचं या ठिकाणी महिला विभाग पुढील सामना राजमाता जिजाऊ महत्वाची आहे. ती जर सापडली असेल तर ती मुख्य
क्रीडांगण क्रमांक 1 वर लवकरात लवकर लाईन अप करायचं आहे. पाहुणे आलेले आहेत या ठिकाणी. अतिथी खरं म्हणजे ऋषितुल्य व्यक्तिमत्व होऊ शकतो आपण आपल्या कबड्डी क्षेत्रातलं. कबड्डी क्षेत्रातले पिता अनेकांना घडवलेलं आहे असं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहे. विनंती आपण क्रीडांगण क्रमांक 1 वर आमंत्रित आहात. आपणासही विनंती करतो क्रीडांगण क्रमांक 1 वर आमंत्रित आहात राहुल लालसिंग चौहान सर. व्यक्तिमत्व आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय या ठिकाणी अशोक झेंडे सर आणि सुने सर ज्यांनी नवदीप सारखा संघ घडवलेला आहे ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत. राणा प्रताप तिवारीजी, राजेंद्र आदतरावजी, त्याचप्रमाणे आमच्या महिला विभाग 111 आणि 100 आपण मस्त घेतोय. आणि त्याच दरम्यान आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व करतो श्री सुनील भाऊ राऊत यांचं या ठिकाणी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय शताब्दी वर्षानिमित्त. तर मी विनंती करतो की सन्माननीय राणा प्रताप सर आपण या दोन्ही महनीय व्यक्ती क्षणातच या ठिकाणी भिवंडीचे सन्माननीय लाडके खासदार अर्थात हीरक महोत्सवी वर्षानिमित्त जे काम केलेलं आहे ते खरोखर म्हणजे आमचा एक चांगला अनुभव आलेला आहे. कामाची पद्धत कळलेली आहे आणि आज आदरणीय या स्पर्धेचे सार्थ ठरवण्याचं काम मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी संघटनेचे समस्त आपल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेलाच प्राप्त झालेलं आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री संत सोपान काका सहकारी बँक पुणे विरुद्ध रुपाली ज्वेलर्स पुरुषांचा पुढील सामना राजमाता जिजाऊ आहे त्यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली है. सर्व कार्यकर्त्यांना सर्व और कल के जो मुकाबले होने वाले हैं नॉकआउट बेस के होने वाले हैं और इसकी बहुत बढ़िया चाहिए आप सबकी. श्री तुषार वैती नवशक्तीचे क्रीडा पत्रकार श्री तुषार वैती हे तसं तंतोतंत व्हावं लागतं आणि ते विश्लेषण आपल्या नवशक्तीच्या लाख लाख शुभेच्छा जिओ हजारो साल आणि आपल्या लेखणीतून पत्रकारिता होत राहावी या सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. हे दिल से स्वागत है. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती अटीतटीचा सामना क्रीडांगण क्रमांक 2 वर आपल्याला पाहायला मिळतोय. कधी इकडचं पार्ट या